शरद पवारांनी जे राजकारण केलं आणि ज्या विचाराने राजकारण केलं तर ते राजकारण ते निधर्मी आहे. बोलताना ते आधी असं म्हणाले होते की ते धर्म मानत नाही, पण नंतर त्यांनी त्यांच्याच विधानात दुरुस्ती केली आणि असं म्हटलं की शरद पवारांनी आयुष्यभर ज्या विचाराने राजकारण केलं ते निधर्मी विचाराचं राजकारण होतं. अर्थातच शरद पवारांनी जे राजकारण ज्यांच्या विचारांनी केलं ते विचार फुले शाहू आंबेडकरांचे होते. मग फुले शाहू आंबेडकर हे हिंदूंच्या विरुद्ध होते का हिंदूंच्या मधल्या ज्या अनिष्ट गोष्टी होत्या त्याच्या विरुद्ध होते, याविषयी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं काय मत हे महाराष्ट्राला एकदा सांगायला पाहिजे. आणि मग फुले शाहू आंबेडकरांना तुम्ही मानता की नाही मानत, आणि आंबेडकरांच्या नावाने RSSनी काही ठिकाणी जी प्रतिष्ठानं उभी केलेली आहेत तर ती आंबेडकरांच्या नावाने प्रतिष्ठानं याच्यामुळेच केलेली आहेत ना की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मान्य आहेत म्हणून केले असतील किंवा ती सोयीचे आहेत म्हणून केले असतील, राजकारणासाठी केलेले असेल, त्या वादात आपण आत्ता पडूया नाही. पण जर तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं शरद पवारांनी केलेलं राजकारण जर चालत नसेल तर आता 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्या जयंतीच्या दिवशी आपण जी भूमिका मांडणार आहात तीच भूमिका तुम्ही तुमच्या हिंदुत्ववादी संघटनांचा ज्याचा उल्लेख शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे केलेला आहे की ते वारकरी संप्रदायामध्ये घुसू पाहत आहेत, तर त्यांना तो विचार तुम्ही सांगणार आहात का? विशेषतः फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगणाऱ्या हिंदुत्ववादी लोकांचा जर वारकरी संप्रदायामध्ये शिरकाव झाला तर त्याला आक्षेप असायचं काहीच कारण नाही.